वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर कॅबिनेटमध्ये हे वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडण्यात आलं होतं आणि कॅबिनेटमध्ये याला आता मंजुरी मिळाल्याची माहिती आहे। मोदी सरकारचा मोठा अजेंडा कार्यान्वित होणार का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। तर या विधेयकावर विरोधकांच्या काय प्रतिक्रिया येणार हेही पाहावं लागेल। वन नेशन वन इलेक्शनच्या दिशेनं हे एक पाऊल पुढे आहे का असाही सवाल उपस्थित होतोय। तर वन नेशन वन इलेक्शन याचाच अर्थ ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका होतील त्याच वेळेला इतरही ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याही होतील। एकाच वेळी निवडणुका घेण्याचा हा जो प्लॅन आहे तो आता कधीपर्यंत पूर्ण होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पुढची जी लोकसभेची निवडणूक लागेल 2029 मध्ये त्यावेळेला वन नेशन वन इलेक्शन नुसारच निवडणुका होणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। दरम्यान आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल तर कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याविषयीचं विधेयक मांडण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी याला मंजुरी मिळाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। त्यामुळे केंद्र सरकारकडून आता वन नेशन वन इलेक्शनच्या दृष्टीने एक पाऊल पुढे असं म्हणावं लागेल। आता याची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार, कशा पद्धतीने केली जाणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। नुकताच लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत, त्याच्यानंतर आपल्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आणखी काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि इतर काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आता पुढच्या वर्षी 2025 मध्ये होणं अपेक्षित आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता नेमकं कशा पद्धतीने हे सगळं केलं जाणार वन नेशन वन इलेक्शन त्याकडे सुद्धा लक्ष आहे। तर इलेक्शन कमिशन समोर मात्र मोठं आव्हान असणार आहे, कारण लोकसभेच्या निवडणुका त्याचबरोबर सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या म्हटल्यानंतर त्या पद्धतीने यंत्रणा कामाला लावावी लागणार आहे। त्यामुळे आता हे सगळं कसं शक्य होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। मात्र मोदी सरकारचा हा एक मोठा अजेंडा कार्यान्वित होणार का असा सवाल आहे, कारण लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच किंबहुना मागच्या वर्षीपासून वन नेशन वन इलेक्शन विषयी भाष्य केलं जात होतं मोदी सरकारकडून आणि त्या दृष्टीनं पावलं सुद्धा टाकली जात होती। विधेयक मांडण्यात आलं होतं आणि आता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी दिल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आणि त्यापुढे आता नेमकं काय होणार, कशा पद्धतीने याची अंमलबजावणी केली जाणार, कधीपासून याची अंमलबजावणी केली जाणार तेही बघावं लागणार आहे। तर कॅबिनेटमध्ये वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणुका हे विधेयक जे आहे ते मांडण्यात आल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता त्याच्यावर चर्चा होते का तेही बघावं लागेल आणि विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतात तेही बघावं लागेल। आणि याविषयी अधिक प्रतिक्रिया देण्यासाठी हुसेन दलवाई काँग्रेसचे नेते हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। हुसेन दलवाई सर, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका आपल्या राज्यामध्ये झाल्या आहेत आणि त्यानंतर आता आपण बघतोय की मोदी सरकार वन नेशन वन इलेक्शनच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकताना दिसतंय। तुमची काय प्रतिक्रिया? हे संबंध जे चाललेलं आहे ते वन नेशन वन इलेक्शन इतक्या पुरतं मर्यादित नाही। वन नेशन वन इलेक्शन वन पार्टी इथे आपण सगळे चाललेलो आहोत। यासाठी सगळा प्रयत्न चाललेला आहे आणि इथलं जे फेडरल स्ट्रक्चर आहे, इथले रिजनल ज्या पार्ट्या आहेत, रिजनल इथली संस्कृती अलग वेगळी आहे, रिजनल भाषा वेगळ्या आहेत, या सगळ्या संपून टाकून यांना फक्त रशिया सारखं एकच पार्टी आणि एकच पार्टीचा रूल आणि तोही बीजेपीचा रूल, यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि हे फार डेंजरस आहे। फेडरल स्ट्रक्चर असल्यामुळं त्या त्या भागातल्या ज्या भावभावना आहेत, त्याची जी संस्कृती आहे, त्यांचा इतिहास आहे, ते लोक व्यवस्थित जपतात। आजच्या घडीला हे सगळं तोडणं, हिंदी लोकांवर लादणं, एक भाषा लादणं हा सुद्धा त्याच्यातला भाग आहे। एक भाषा, एक संस्कृती, एक धर्म, यासाठी हा सगळा आटापिटा चाललेला आहे आणि सगळी सत्ता फक्त एका पार्टीच्या हातात म्हणजे RSSच्या हातात यावी, यासाठी हा प्रयत्न आहे आणि याचा आम्ही निषेध करतो। हे कधीही होता नाही, याच्यातून देश तुटेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दलवाई सर, तुम्ही म्हणतायत की हे होऊ नये कारण याच्यामुळे बऱ्याचशा लोकांवर अन्याय होऊ शकतो जे वेगवेगळ्या भाषा बोलत असतात आपल्या देशामध्ये, पण याच्यासाठी मग काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार आहे, कारण तुमचेही खासदार आता मोठ्या संख्येने आहेत लोकसभेमध्ये? आमचा ह्याला विरोध आहे, प्रश्नच नाही।
आमचा या गोष्टीला विरोध आहे. असं करण्याची काही गरज नाही. अजूनपर्यंत व्यवस्थित चाललेली जी घडी आहे या देशाची, इतकी प्रगती झाली, काय झाली, ते सगळं संपवण्याचा जो प्रयत्न चाललाय तो आम्हाला मान्य नाही. निश्चितच दलवाई सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर हे आम्हाला मान्य नाही असं हुसेन दलवाई यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता तरी सुद्धा हे जे वन नेशन वन इलेक्शनची जी सिस्टीम आहे ती राबवली जाणार का, कशा पद्धतीनं राबवली जाणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. आणि विशेषतः जे दक्षिणेकडील राज्य आहेत त्यांचा कशा पद्धतीनं याला प्रतिसाद मिळतो, कशा पद्धतीनं संपूर्ण देश जो जगातली सगळ्यात मोठी पॉप्युलेशन असलेला आपला देश आहे त्याच्या या अशा देशामध्ये वन नेशन वन इलेक्शनची यंत्रणा कशा पद्धतीनं राबवली जाईल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. मात्र मोदी सरकारकडून त्यासाठी पावलं उचलली जात असल्याचं पाहायला मिळते. कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. तर कॅबिनेटमध्ये वन नेशन वन इलेक्शनचं जे विधेयक आहे ते मांडण्यात आलेलं होतं, प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि त्याला मंजुरी देण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे मोदी सरकारचा जो मोठा अजेंडा आहे तो कार्यान्वित होणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. एक देश एक निवडणुका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.